18 गुंठ्यातून शेतकरी कमावतोय लाखो रुपये। नेमकं या शेतकऱ्यांनी असं काय केलं की त्या शेतकऱ्याला 18 गुंठ्यातून लाखो रुपयाचं उत्पन्न झालंय? या शेतकऱ्यांची यशोगाथा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो। तर शेतकरी मित्रांनो, कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पन्न घेणाऱ्या अनेक शेतकऱ्याबद्दल तुम्ही ऐकले असेल। आज अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्या शेतकऱ्याने 18 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये पालेभाज्यांची शेती करून लाखोंची कमाई करून दाखवली आहे। त्या शेतकऱ्याचं नाव आहे पंडित चव्हाण। ते बीड जिल्ह्यातील लोणगाव येथील रहिवासी आहेत। ते पालेभाज्यांची शेती करतात आणि तीही फक्त 18 गुंठ्यामध्ये। एवढं कमी क्षेत्र त्यांचं आणि त्या क्षेत्रामध्ये ते पालेभाज्यांची लागवड करतात। पारंपरिक पिके परवडत नव्हती आणि त्याचबरोबर पंडित चव्हाण हे ऊसतोड कामगार म्हणूनही काम करत होते। ऊसतोड कामगार म्हणून काम करताना काहीतरी वेगळे करता यावे यासाठी ते सतत प्रयत्नशील होते, परंतु त्यांना काही पर्याय सापडत नव्हते। जमिनीचे क्षेत्र कमी होते आणि असे असताना त्यांना पारंपरिक पिके परवडत नव्हती। 3 वर्षापूर्वी त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी पालेभाज्यांची लागवड करायचे ठरवले। यानंतर मात्र 1 ते 2 महिने त्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न मिळाले नाही, परंतु हळूहळू पालेभाज्यांच्या किरकोळ विक्रीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागलं। हा व्यवसाय फक्त 18 गुंठ्यामध्ये असल्याने त्यांना उत्पन्नाच्या बाबतीत समाधानही मिळत आहे। पंडित चव्हाण यांनी पालेभाज्यामध्ये मिरची, कोथिंबीर, भेंडी आणि इतर पालेभाज्यांची लागवड करत स्वतःला सक्षम बनवले आहे। पालेभाज्यांच्या व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न मिळू लागल्याने त्यांनी ऊस तोडणीचे काम देखील सोडून दिले। फक्त 18 गुंठ्यामध्ये पालेभाज्यांच्या शेतीतून पंडित चव्हाण कमीत कमी 2.5 लाखापर्यंतचा नफा मिळवत आहेत, असे त्यांनी सांगितले आहे। कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळवता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपणही असा विचार केला पाहिजे, जी आज आपण पारंपरिक शेती करत आहोत। या पारंपरिक शेतीला सोयाबीन असेल, गहू असेल, कापूस असेल, अशा या पिकांना खर्च किती येतो आणि त्यापासून उत्पन्न किती मिळते याचा विचार करून आपणही असं काही आपल्याला नवीन करता येईल का याचा नक्कीच विचार केला पाहिजे। आणि अशा पंडित चव्हाण सारख्या शेतकऱ्यांची आपण नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे। मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।